सहारा म्हणतात आसरा तो होतो. कुठे गेलं तर आपण जर बोललो ना मराठी आहे किंवा लोकांना समोरच्याला वाटतं की नको शिवसेना किंवा मनसेचाच कोणतरी असं. आमच्या रक्तात शिवसेनाच आहे पहिल्यापासून, बाळासाहेब ठाकरेंपासून. आज त्यांच्या जीवावरच आहे आम्ही इथे. देशात नरेंद्र मोदींचा एक चांगलं नेतृत्व भारताला जगभरामध्ये विश्वगुरू म्हणून ते मान्यता पावलेले आहेत. त्यामुळे लोकांचा घाटकोपरवासियांचा असं दिसतंय की भाजपला कल आहे. लोकमत मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी चिन्मय जगताप. आज मी आहे घाटकोपरमध्ये. इथले नागरिक म्हणजेच घाटकोपरकर नक्की कोणाच्या बाजूने उभा आहे, महायुतीच्या की ठाकरे बंधूंच्या, हे आपण जाणून घेतोय. एकंदरीत इथल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेतोय आणि या चर्चेला सुरुवात करतोय. हो राहतील ना, जे ठाकरेंना मानणारा वर्ग आहेच ना. ठाकरे ब्रँडला जो मानतात तसे आज मुंबईला कसे मराठी माणूस म्हटलं तर ठाकरेच. म्हणजे लोकांना विश्वास आहे त्या गोष्टीवरती की काही झालं तरी हे धावून येणार, म्हणजे असं आहे. आता आज तुम्ही मुंबईमध्ये मार्केटमध्ये कुठे पण जा, एवढे परप्रांतीय घुसलेत की आपल्या लोकांना बिझनेस करायला पण जास्त चान्स नाही ठेवले. मला जबाबदार कोण? याला जबाबदार म्हणजे आता पूर्वीपासून चालत आलं आहे, लोकांनी हे केलेलं आहे. आता सगळीच पार्टी तशीच जबाबदार आहेच आहे थोडेफार. पण एक मराठी माणसाला एक थोडा एक सहारा म्हणतात आसरा तो होतो. कुठे गेलं तर आपण जर बोललो ना मराठी आहे किंवा लोकांना समोरच्याला वाटतं की नको शिवसेना किंवा मनसेचाच कोणतरी असेल तर थोडा दरार राहतोच त्यांचा. पण तुम्हाला वाटतं की ठाकरेच यायला हवेत मुंबईमध्ये? तर तेच पाहिजे जर आपल्या मराठीसाठी, म्हणजे आपल्या लोकांसाठी, मराठी माणसासाठी ठाकरे शेवटी एक ब्रँडच येते. म्हणजे कसं आहे की आपोआप ते दोन्ही नावं एकत्रच येतात सर. विरोधक कसं टीका करतात त्यांच्यावर की हां, त्यांनी खूप भ्रष्टाचार केला, लाखो करोड रुपये खाल्ले. आता ते वरच्या लेवलच्या गोष्टी त्यांनाच माहिती. आता काय शेवटी हे तरी काय करणार आहे येऊन, हे पण तेच करणार आहेत ना. कोण असे तर काय वाटायला तर आलेले नाहीत. आता यांचे एवढे फोडाफोडी केले, हे केले, काय यात बिना पैशाचे गेलेत काही लोक. आता आपले सामान्य लोकांना काय माहितीच नाही वर काय चाललं आहे. ते त्यांना बोलतात, हे त्यांना बोलतात, तेच चालू आहे. आपल्याला आपलं बघायचं आहे. सामान्य माणूस काय बघणार, मला धंदा करायचा आहे तर मी माझा एक आसरा बघणार की आमचं पूर्ण एरियामध्ये आपले, मी गेलो तर पटकन जाऊ शकतो शाखेमध्ये माझ्या की माझ्या असं झालं म्हणून. तसं दुसऱ्या पार्टीकडे जाऊ शकत नाही ना, ते दोघांचे पकडणार. त्याला मराठी माणसं एक आली, त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली चांगली, ठाकरे बंधूंची. घाटकोर म्हणजे ठाकरेंचीच आहे, ठाकरेंचाच आवाज आहे, तीच होती. इथं मराठी माणसं आहे, पहिल्यापासून हा बालेकिल्ला आहे. पण घाटकोपर म्हणायला गेलो तर गुजराती बहुल म्हटलं जातो. गुजराती म्हटलं तरी पण मराठी लोकांची जास्तच आहे वेस्ट साईडला. मराठी लोक वेस्टला जास्त आहे आणि हा ठाकरेंचाच बालेकिल्ला आहे पहिल्यापासून, त्यामुळं तेच येणार. हृदयापासून एक आनंद झालेला आहे मुंबईमध्ये की दोन्ही भाऊ एकत्र आले. त्याच्यामुळं मुंबई कोणाच्याही बापाची नाही, फक्त मराठी माणसाची आहे. आणि आम्ही काय कोणाला पण काय म्हणते माहिती आहे का की भाजप म्हणते की जरी भाजपची सत्ता आली तरी देखील महापौर मराठीच असणार आहे. नाही, मराठी बसणार तो विषय नाही आहे. पण आम्ही कोणाच्या वळचणीला जाऊन उभे राहणारे नाही आहेत. आम्ही कोणाच्या वळचणीला, आम्ही मराठी माणूस आहे. मराठी माणूस आम्ही मुंबई महाराष्ट्रात आहे. त्याच्यामुळं आम्हाला प्रूफ करायचं हे नाही ना की आम्ही मराठी माणूसच बसणार आहे इथं. आम्हाला सांगायची गरजच नाही की मराठी माणूस बसवणार आहे आम्ही. आम्हाला कोणाला सांगायची गरज नाही ना, मराठी माणूस बसवणार आहे आम्ही. कारण आमच्याकडं परके नाहीच आहेत, सगळे महाराष्ट्रातलेच आहेत. त्याच्यामुळे आम्हाला सांगायची कोणाला आवश्यकताच लागत नाही की आम्ही मराठी माणूस बसवणार आहे. आम्हाला फार बरं वाटतं भाजप शिवसेना आणि दोघं भाऊ एकत्र आलेत ना, फार बरं वाटतं ना. आता म्हणजे आमच्या इथे शिवसेनेचंच आहे जास्त, काम पण भरपूर करतात. यात आमच्या गटाराची अशी सगळे काम आमचे नगरसेवक नसताना सुद्धा आमची कामं इथे होतात, ते म्हणजे आमच्या शाखेतर्फे. त्यामुळं आणि महापौर पण आपला मराठीच झाला पाहिजे. दोघं भाऊ एकत्र आलेला आम्हाला फार आनंद झालेला आहे. आणि आमच्या इथे नेहमी शिवसेनेचंच आहे ना. घाटकोपरमध्ये अमराठी टक्का मोठा आहे. आता ते आहेत पण आमचे मराठी पण आहेत ना भरपूर, तसे आमच्या एरियामध्ये आहेत बहुतेक मराठी. आता गुजराती आहेत. आता ते गुजराती काय आहेत त्यांना म्हणजे कसं पण झालं तर ते आहेत बाजूचं, पण आमचे मराठी आहेत ना पण भरपूर तसे. तुम्हाला कोणाची हवा आहे? आता आम्हाला ती उद्धव साहेबांची शिवसेनाच हवी आहे.
आमच्या का इथून बरं? तरी. कामं आता होतात म्हणून हो, फक्त? कामं होतात आणि सर्व मराठी माणूस पाहिजे ना. आपण मुंबईत राहायचं म्हटलं आपल्याला मराठीच हवे. हे काय सगळे गुजरातमध्ये जायला लागले, एक एक आपले धंदे गुजरातमध्ये नेतात ते, हे गुजरातमध्ये नेतात ते. आणि जर त्यांच्या ताब्यात मुंबई गेली तर काहीच मुंबईमध्ये राहणार नाही. ते पहिल्यापासून म्हणजे मुंबई गुजरातमध्येच पाहिजे असं आहे. आता जेव्हा आचार्य यात्रे होते त्या टायमापासून त्यांचं हे चाललेलं आहे की मोरारजी देसाई होते की तेव्हापासून म्हणजे मुंबई त्यांना घ्यायची होती गुजरातमध्ये. त्याच्यामुळे आपल्या इथं मराठीच माणूस हवा आहे, तरच आपली गुजरात म्हणजे मुंबई टिकून राहील, महाराष्ट्र टिकून. घाटकोपरमध्ये भाजपचं जे आहे ते जिंकणार, कारण की त्यांची काम करायची पद्धती आणि ते सगळे व्यवस्थित आहे. ते त्याच्या हे नाही, पर्याय नाही दुसरा, की कोणी दुसरा येईल. भाजपचे जे येणार, पण का कारण कारण ते कार्य का पद्धती, विकास, कार्यपद्धत विकास. मान्य आहे, मात्र विकास. मराठीचा मुद्दा आला तर मराठीचा मुद्दा आहे, भाजप नाही घेत, जनरल घेत. मग सगळे हे संतीचे आहे भाजपचे. काय नगरपालिकेमध्ये असं वाटतंय की ते भारतीय जनता पार्टी महायुतीचं वर्चस्व वाटतंय. प्रत्येक ठिकाणी गेले तर भाजपच्या आमदारांनी इथे खूप कामं केलेली आहेत. गेली 7 टर्म आमदार हा भाजपचा होता आणि ऑलमोस्ट सर्व कामं भाजप. मात्र पाहायला गेलं तर आपलं घाटकोपरमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी मतदार आहेत आणि ठाकरे बंधूंच्या युतीनंतर काय वाटतं आपल्याला याविषयी? काय भाजप हा विकासासाठी काम करत असतो. शिवसेना मराठीचा मुद्दा घेऊन जातात, परंतु ते मराठीच्या मुद्द्याला फर्म नाही आहेत. त्यांचा प्रत्येक वेळी बदल होत असतो. मराठीचा मुद्दा ते घेतात, इलेक्शन आली का मराठीचा मुद्दा ते आणतात, परंतु तसे त्याच्यावरती ठाम नसतात. त्यामुळे लोकांचा कल सध्या भाजपमध्ये आहे. महाराष्ट्रात भाजपची सरकार आहे. देशात नरेंद्र मोदींचं एक चांगलं नेतृत्व भारताला जगभरामध्ये विश्वगुरू म्हणून ते मान्यता पावलेले आहेत. त्यामुळे लोकांचा घाटकोपरवासियांचा असं दिसतंय की भाजपला कल आहे. काम करेगा वही 25 साल में आपको लगता है कि मुंबई का डेवलपमेंट हुआ है? मुंबई का डेवलपमेंट हुआ है. हाँ, नहीं पक्का बात है। मुंबई का डेवलपमेंट तो बहुत सही हुआ है और आगे भी यही हिसाब से स्पीड से चलेगा तो एक दिन मुंबई टॉप लेवल में होएगा। लेकिन ठाकरे है 25 सालों से, भाजपा हमेशा एक आरोप करता है कि भ्रष्टाचार हुआ है, काम नहीं हुआ है. इसके ऊपर आपका क्या कहना है? देखो दूसरे पर वो तो पॉलिटिक्स में है ना, एक दो कोई भी किसका वो बोलने वाला ही है, मगर काम हुआ है, काम करता है, अच्छा डेवलप हुआ है और डेवलप होना चाहिए. ऊपर में क्या लगता है कौन चुन के आ सकता है, ठाकरे या भाजपा या महायुति? इस टाइम तो भाजपा का अच्छा है, भाजपा छूट के आना चाहिए. आपको क्या लगता है? नहीं, अभी तो क्या है, जोर तो बीजेपी का ही लगता है, लेकिन तो भी अभी इलेक्शन आएगा, उसका जो रिजल्ट होएगा वो सही. और अभी तक जो स्पीड से काम हो रहा है वो हिसाब से ऐसा लग रहा है कि भाई जो सबको मन में दिमाग में बैठा है कि नहीं, अभी तक का जो रिजल्ट है काम करने के बारे में बहुत अच्छा है, तो वो हिसाब से लगता है, तो ऐसा है. भाजपा काम करेगा अच्छा है. हाँ, ऐसा अभी तक का सीन ऐसा दिखता है. मराठी बहुल भाग असूनही तुम्ही घाटकोपर वेस्टची हिस्ट्री बघू शकता, म्हणजे जे इतिहास आहे तुम्ही बघू शकता. इकडे उभाटा जेव्हा भाजपा बरोबर होती, म्हणजे उद्धव ठाकरे ही सम्मिलित शिवसेना होती, तेव्हा शिवसेनाचा जो होता तो इकडे म्हणजे वर्चस्व होता. पण त्याच्यानंतर तो खाली जात गेला. त्याच्यानंतर राजसाहेबांनी पण चांगला हा गड गाठला होता 2009मध्ये. पण त्याच्यानंतर राज ठाकरे यांचा कनेक्ट लोकांशी तुटला, तर तो परत त्यांचा तो कनेक्ट आता परत जुळलाच नाही. आता सध्या गणेश चुक्कल म्हणून आहेत, ते सध्या जोरशोरीने मनसेचे कामं करत आहेत, तर त्यांनी परत तो वेढा उचलला आहे. तो थोडा मनसे पण थोडा घाटकोपर वेस्टमध्ये 1-2 वॉर्डमध्ये आहे. मात्र भाजपच वर्चस्व आहे इथे. भाजपा आणि शिंदे गटचं वर्चस्व राहणार आहे, कारण घाटकोपर वेस्टमध्ये एक विनिंग कॅन्डिडेट ऑलरेडी शिंदे गट बरोबर आहेच. शिवसेनेचीच यायला पाहिजे, कोणत्या? आमच्या उद्धव ठाकरेच्या. का बरं असं वाटतंय? कारण आम्हाला पहिल्यापासून शिवसेनाच आवडते ना. कारण आमच्या रक्तात शिवसेनाच आहे पहिल्यापासून, बाळासाहेब ठाकरेंपासून. आज त्यांच्या जीवावरच आहे आम्ही इथे पहिल्यापासून. म्हणजे आज किती वर्ष झाले, आमची सगळी पिढी याच्यावर, त्यांच्या याच्या खालीच आम्ही इथे आहे. तुम्हाला मदत केली पक्षाने? पक्षाने तुम्हाला मदत केली? बाळासाहेबांच्या पक्षाने मदत नाही केली, त्यांच्यामुळे तर आज आम्ही इथे. म्हणजे आम्हाला कधी असं, म्हणजे जेव्हा इथे शाखा होती शिवसेनेची,
पण आम्हाला कधी असं म्युन्सिपाल्टीनी काय करायला आलं तरी त्यांनी आम्हाला साथ दिली साकेवाल्यांनी, की मराठी माणसाचं तुम्ही उचलता, असं करता. असं किती वेळा न्यायचे पण त्यांच्यामुळं आमचं थोडं म्युन्सिपाल्टी कमी न्यायला लागले, म्हणजे त्यांच्या आधारामुळं. हां, त्याच्यामुळेच आमची आज लहानाची मोठी मुलं इथं झाली. हे भाजप असं म्हणताय, हां. विरोधक असं म्हणताय की शिवसेनेने किंवा ठाकरेंनी खूप भ्रष्टाचार केला महापालिकेत. काय नाही, हे सगळे अफवा आहे. हे लोक काय बी बोलत असतील, पण आम्ही आज पहिल्यापासून रक्तात आमच्या शिवसेना आहे. ही निवडणूक एकदम टफ आहे, पण जास्त करून मुंबईमध्ये आणि हे BJPवाले जे आहे त्यांच्या हातात सत्ता जाऊ नये आणि ठाकरे बंधूंच्याच हातात सत्ता यावी अशी आमची अपेक्षा आहे. का बरं? कारण ते मुंबईचं कार्यक्रम, रस्त्याचं काम, BMCचं काम हे सर्व व्यवस्थित करू शकतात. गेले 25 वर्ष त्यांच्या हातात ही सत्ता आहे आणि त्यांचे नगरसेवक आणि त्यांचे जे काय आहे पदाधिकारी ते चांगल्या प्रकारे इथे काम करतात. म्हणून आम्हाला ठाकरे बंधूच पाहिजे.